आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट. नवीन वर्षाचा पाडवा बळीराजाच्या शेतकऱ्यांचे वर्ष. या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना तालुक्याच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षामध्ये हा पाडवा चांगला वाचून झालेला आहे. वर्ष पण या वर्षी अतिशय चांगलं दाखवलेलं आहे आणि निमित्ताला अतिशय चांगली झाली. आज या ठिकाणी या तालुक्यातील नवीन परिवर्तनाचा दिवस, या परिवर्तन दिवसानिमित्तानं या ठिकाणी ज्यांचा सत्कार आणि परिग्रहण आयोजित केलेला आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पूनमताई, सभापती पूनमताई, शिवसेनेचे उपसभापती, आमच्या माणसाच्या आयुष्यामध्ये नशीब किती असावं या दोघांकडे शिकावं. त्याला तर आरोग्य सापडत नव्हता. कुडकून आम्हाला असं बाळासाहेबांना म्हणणार मला माहिती. आणि ह्या पावसाळ्यात निघून घरी आम्ही एअरपोर्ट घालून आपण कशावर मग वय म्हणजे या दोघांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांची सहकारी रफीभाई, या ठिकाणी उपस्थित असलेले चेतन सिंग केदार, ज्येष्ठ नेते सन्माननीय भाऊसाहेब, तरुण सहकारी सागरदादा, या तालुक्याचे सगळ्या क्रांती घडवणारे जिव्हाळ्याचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब फेरंगे, आमचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय बंडगर, जावी, त्याचबरोबर आमच्या सोनालीताई पाटील, राणीताई पाटील या ठिकाणी उपस्थित असते. त्यांनी मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषद सचिव आमचे तात्या माजी असेल, तटकर माजी सभापती गुंडादादा, बाळासाहेब आठले या ठिकाणी उपस्थित असते. सगळ्यात ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी खरोखर ते सगळं घडवायला मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवावा, तो फक्त आणि फक्त असं भाऊ शिंदेने दाखवावा. त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळ्या माजी सहकारी बाबा, माजी सदस्य सगळीच नावं या दोन्ही तिन्ही पक्षाची घेण्यासाठी खराब उपस्थित असतील. वडीलधारी मंडळी आता सगळं रामायण महाभारत झालं, सत्तांतर झालं, तर तालुक्यातल्या जनतेचं मत आहे रफीकभाई नेमकं आमचं काय, गरिबांचं काय. तर या ठिकाणी आपण ठरवलेला एक सांगोला पॅटर्न सगळ्यांच्या सहकार्यानं व्हिडिओ राहतात. येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या खाते प्रमुखांची बैठक पंचायत समितीमध्ये आपण आयोजित करायची. त्यामध्ये MSCBचा अधिकारी असेल, कृषी खात्याचा अधिकारी असेल, जिल्हा परिषदेचा अधिकारी, डेप्युटी इंजिनियर सगळे असतील, PWDचे असतील, महिला बचत गटाचे अधिकारी असतील, कृषी खात्याचे अधिकारी असतील, जेवढे पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या मिटिंगला आपण बोलवायचं. आणि त्या ठिकाणी आमच्या सभापती, उपसभापती, आमचे पंचायत समिती सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे तुला सगळ्या नेते मंडळांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी तुम्ही निमंत्रण द्या आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा भविष्यातला कारभार सांगोला पॅटर्न हा असा करायचा आहे की कुठल्याही गावातल्या माणसानं घरकुलाच्या हप्त्याला इथे यायचं अजिबात काही कारण नाही. विहिरीच्या हप्त्याला आमचा कुठला गरीब माणूस या ठिकाणी यायचं काही कारण नाही. तिची परिस्थिती अशी झालेली आहे, विहिरीचा हप्ता 5,000 होता आणि हे जायला 6,000 रुपये, तरी तुमचा इथं साहेब लावत नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून नम्रपणाने विनंती करणार आहे. नवीन सभापती, उपसभापतींचा नवीन पॅटर्न या ठिकाणी आजपासून लागू झालेला आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी तुमचे सगळे ग्रामसेवक आहेत, एकूण एका ग्रामसेवकाला गावं किती, त्या ग्रामसेवकाने त्या गावामध्ये किती, समजा 2 गावं असतील तर सोमवार, मंगळवार, बुधवार किती ते किती वेळा हजर राहायचं असं 8 दिवसात परिपत्रक सांगोल्याच्या सगळ्या सदस्यांनी देऊन टाकायचं. त्यावेळेस त्या ग्रामसेवकांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये असतच पाहिजे.
तलाट्याची तहसीलदारला बोलून तलाटे असतील, सगळ्या तलाट्यांनी त्या गावामध्ये किती सगळे असतील त्या ठिकाणी तिथंच उपस्थित राहिलं पाहिजे. तलाट्याला उडकत, सरकारला उडकत, विस्तार अधिकाऱ्याला उडकत, त्या हिरीच्या साहेबाला उडकत, माझा कुठलाही गरीब कार्यकर्ता सांगोल्याला येणार नाही. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जाऊन जाग्यावर तिथे त्या ठिकाणी करायची. अशा पद्धतीचा एक नवीन पॅटर्न या ठिकाणी आपण राबवणार आहोत. सांगोला पॅटर्न, ज्याचं नाव सांगोला पॅटर्न आहे. भविष्यात सगळ्या राज्यानं तो त्या ठिकाणी घ्यावा. तर सगळ्यात आनंदाची गोष्ट मगाशी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई असतील, त्या ठिकाणच्या मार्गदर्शनाखाली आपला राज्यामध्ये अतिशय आघाडीचं सरकार सक्षमपणानं चालू आहे. महायुतीचं सरकार अतिशय सक्षमपणानं या ठिकाणी चालू आहे. मी बाळासाहेब आणि सगळे मंडळी रफिकभाई पालकमंत्र्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही मोकळ्या हातानं पाठवलं नाही. पहिल्यांदा गेल्या सभापतींच्या पहिल्या पत्रावर सही केल्यानंतर त्या पहिल्या पत्रावर त्यांनी या ठिकाणी नवीन 25 कोटीची इमारत मंजूर केलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन आपल्याला मिळणार आहे. गेल्यानंतर सभापती उपसभापती आम्ही तुमच्या विचाराची दिली म्हणून सांगितल्या पहिल्या दिवशी 25 कोटी रुपये देऊन टाकायचं सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पालकमंत्री साहेबांनी. ते आता भविष्यात सगळा आराखडा तयार करून पुढच्या महिन्यात आपल्याला बाळासाहेब भूमिपूजनाचा कार्यक्रम केरळे मालक एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घेईल. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. त्याच्यानं मी रफिकभाईंनी गाडीदारांनी सगळी चर्चा केली. हा बदल जरी असला तर सर्वसामान्य माणसाला वाटते आमच्या पत्रात काय, तर हे जे सगळं रामायण महाभारत झालं ते फक्त गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे. कृषी खात्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं, त्यांना विनंती करणार आहे सर, ज्या ज्या गावामध्ये बियाण्याच्या पिशव्या येतील, ज्या ज्या गावामध्ये काय अवजार येतील, त्याच्या सगळ्याची यादी ग्रामपंचायतच्या कार्यालयावर लावायची, त्याचे अर्ज मागवायचे, त्याचा लकी ड्रॉ काढायचा आणि शेतकऱ्याच्या समोर त्याचं वाटप करायचं. नंतर आमच्यासारख्या टक्क्याने सांगा याला 5 पिशव्या दी, त्याला 5 पिशव्या दी, याला 5 पिशव्या दी. असलं इथं पुढं काही सुद्धा चालणार नाही. जे ज्याच्यासाठी आले त्याच्यासाठीच ते गेलं पाहिजे. या कारभार इथं पुढे तुम्हाला बघायला पाहिजे. लोकांचं, गरिबांचं आलेलं त्यांच्या पदरामध्ये सागर दादा हे आपल्याला बघावं लागणार. आणि सगळ्या पंचायत समिती सदस्यांना मी विनंती करणार आहे की जर निवडणूक झाली, निवडून आला, सगळं झालं, पण तुम्ही इथं वेळ द्यायला पाहिजे. अशोक बापू असो, बापू जावेद असतात, बंडगर मेंबर तुम्ही असाल, तुम्ही चिकमोरचे बापूच्या वरती जरी असले तर तुम्ही इथं आठवड्यात 4 दिवस पाहिजे. नाही तर उठायचं बापूजवळ जाऊन अजिबात बसायचं नाही. निवडून लोकांनी दिले, काम करायला दिले. आता कुठल्या वेळेला सगळ्या आधी उठायचं, आम्हाला फोन येणार नाही एवढी दक्षता भय आपण घ्यायची. कुठलं की फोन टीपी झाला त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ साहेब मी तुम्हाला विनंती करून सगळे बोलवायचे एमएससीबीचे अधिकारी, त्याची एकूण किती डीपी, त्यांना काय कमी असेल त्यामध्ये मी आमचे बाळासाहेब केदार असतील, बापू असतील, बाळासाहेब एरंडे असतील, भाऊसाहेब असतील आणि सगळी मंडळी पालकमंत्र्यांनी एक बैठक घेऊ. तुम्हाला जे लागणार आहे जो स्टाफ कमी आहे तो सगळा द्यायची आम्ही व्यवस्था करेल. नंतर रोज बोल आमच्या शाळेवर शिक्षक नाही, सगळ्या तुमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगून प्रत्येक शाळेची शिक्षक तिथल्या तिथं असले पाहिजे. नंतर काय परिस्थिती कशी आहे, जिल्हा परिषदेच्या मास्तरांची पोरं इंग्लिश मिडियम आणि आमच्या गरीबाची पोरं तिथं, तुमच्या शाळेचा उपयोग काय. माझ्या अंगणवाडी आपल्याला तर दिलेले आहेत, आपलं मंत्री काय हा आदितीताईने दिलेले. त्याचबरोबर आता 20-20 लाखांची प्रत्येक गावामध्ये आपण त्याची बचत भवन आपण घेतलेली आहे. पैशाला मगाशी बाळासाहेब सांगितलं आपल्याला काही कमी पडणार नाही, पण आलेली कामं क्वालिटीची, पारदर्शी, स्वच्छ, निर्मळ कारभार हा आपल्याला येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणाने करायला मिळणार आहे. आणि मी एवढंच आपल्याला या निमित्ताने शब्द देतो, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरीबाला वीर असेल, घर असेल, त्याला कुठेही पुन्हा कुठल्या कोणाकडे वस्तीला जायची गरज नाही. तुमचा अर्ज ग्रामपंचायतमध्ये आला, तुम्ही पात्र लागता, घरी तोच तुमच्या कोर्स कोण असेल तो येईल, लाईन आउट दिलं जाईल, तुमचा हप्ता तुमच्या गावात येईल. अशा प्रकारचा स्वच्छ आणि चांगला कारभार मी असेल, बापू असतील, आमची सगळी भाजपची नेते मंडळी असतील, रफिकभाई असेल आणि सगळी मिळून हा भविष्यातला कारभार मग समाजाचे असतील, सगळी सिनियर मंडळी, बाळासाहेब असतील, डॉक्टर बाळासाहेब काटकर असतील, हे असतील, सचिन देशमुख असतील, आम्ही सगळी मंडळी आपली जिल्हा परिषदचा दादा तयारच आहे, तयारच आहे गाडी काढतो काय पोडा का सगळं काम करत पोडायचं. तो आता खूपसा बाबत झालाय
तू जबाबदारीनं गोष्टी बसवलाय तुला आजू. हा तर आपण गपचूप गरिबाची कामं करायची. तर तुला उडकत केल्याची पाय आली तर मग बघ. तू बापू वाटत असला तरी तुला मालक मिळत आहे काळजी करून. पंचायत समितीच्या दिवशी बापून माझ्या ताब्यात दिली. हा तर ती आहे खंबीर आहे तुझी काळजी करून. त्या आठवड्यात त्याला उंग उपसभापती झाला असं वाटायला लागेल. ही आवड काय माहिती तिथं करावं लागेल. नक्की करते काम करते. तिला हुशार आहे तिच्या भाषणात सांगितलं. बाळासाहेबाला वाटतं की ते गरीब आहे. आता ती काही सांगत नाही तो सगळं सांगायचं. तुम्ही काही जास्त वेळ घेणार ना. तुम्ही सगळी मंडळी एका निरोपावर एवढ्या प्रेरणाला आला. मी आमच्या सभापती ताईला सांगणार आहे की तुला सुद्धा वेळ द्यावा लागेल. सगळ्या तालुक्याचा दौरा करावा लागेल. रावसाहेब अजून 1-4 महिने आहेत. किती आहे धातू सगळं पोलीस लागेल आहेत. त्यांची सेवा निवृत्ती आहे. त्या ठिकाणी काल भाऊनी सांगितले चांगला माणूस तुम्हाला आम्ही दिलेला आहे. काही काळजी करू नका. तर आपल्याला नशिबानं वर सरकार आपलं आहे. पालकमंत्री सक्षम आहेत. सगळेजण मी आहे बापू आहे आणि सगळी मंडळी मिळून बाळासाहेब आहेत. तालुक्याच्या विकासाची कामं भविष्य काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने करू. शेतकरी कामगार पक्ष कुणी इथं असेल किंवा नसेल त्यांच्याही सदस्यांना विश्वासात घेऊन जी काही 4 कामं असतील सगळी कामाची जबाबदारी दादा लवते आणि मी जोड घेऊ. त्याची काळजी करू नका. दादा सुद्धा तसा मनानं प्रेमळ आहे पण जरा तोसत नाही का. असू दे. आता कसं असतं माणूस सत्तेवर गेला की मग थोडी धार कमी होती. लांब भांडणं करायला बरं वाटतं. कारण आता सत्तेत गेलं काल फिरून आलाय ते काल जरा कडक कोपरं बघून आलेला आधार. आपली शोभात आहे काय उपसभापती म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. बाळासाहेबाला अनुभव आहे. आपल्या केदारांना पक्षाचा आहे पदाचा आहे. त्यांना प्रत्येक पदावर काम केलेलं आहे. सगळी टीम एक चांगली झालेली आहे. आपण भविष्य काळामध्ये अशोकसाठी कामासाठी मंडळ तुम्ही माझ्याजवळ सदस्य तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपण सगळेजण आला. तुम्हाला दोघांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. बाकी कुठलं काय ठरायचं ते ठरलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा काय बदल होणार नाही. जे आम्ही ठरवलेलं आहे ते भविष्य काळामध्ये नाथ बाबाच्या पाया पडल्याच्या पुढे जाऊ शकत नाही. पहिला तुमचा प्रायोरिटीने विचार होईल. काळजी करू नका. गौरी समाजाची एक बैठक चांगली आम्ही पालकमंत्र्यांच्याकडे लावू आणि तुमच्या समस्या सोडवायचा आम्ही प्रयत्न करू. सगळेजण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि भविष्य काळामध्ये सगळा कारभार चांगला करायला तुमचा अशीच साथ राहू द्या एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि 1 मिनिट बाळासाहेब काय आपलं जनगण काय हे काय भाजपची तुम्ही अध्यक्ष आम्ही तुम्हाला